भाऊ आज पाणी पूजन तुम्ही केलंय. उपसा सिंचन टप्प्या 2चं पाणी आज कोरपळे गावामध्ये आलंय. काय तुमची भावना आहे? माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंद मला या ठिकाणी आज या ठिकाणी झालेला आहे. ज्या उद्देशानं सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करू लागलो, राजकीय जीवनामध्ये प्रवेश केला, अनेक मनापासून भावना होती की या बार्शी तालुक्यामध्ये माझ्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पाणी नेऊन सोडन आणि MIDCच्या माध्यमातून माझ्या तरुण बांधवांना रोजगार या ठिकाणी देईल. हा एक संकल्प मी राजकीय जीवनामध्ये सुरुवात करतानाच 1996 साली केलेला होता. आणि आज जवळपास आता माझ्या माहितीप्रमाणे 30 वर्ष हा सगळा कालखंड गेला. आपल्या सगळ्याला माहीत आहे की कधी चढ उतार. यामुळं ही योजना या ठिकाणी पूर्ण होत असताना आदरणीय या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यावेळेस मी अपक्ष आमदार होतो आणि त्यावेळेस साहेब उपमुख्यमंत्री होते, जलसंपदा खातं साहेबांकडे होतं आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते. आदरणीय साहेबांकडे 2च मंत्री होते, एक तर शिंदेसाहेब आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब. अशा पिरियडमध्ये इतकी फास्ट फाईल फिरवली आपल्या उपसा सिंचन योजनेची आणि साहेबांनी वन टाईम एकाच वेळेस 700 कोटीची प्रशासकीय मान्यता या ठिकाणी या बार्शी उपसा सिंचनला सुधारित प्रशासकीय मान्यता या ठिकाणी दिली. आणि त्याचाच एक आनंदाचा क्षण आज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहकार्यातनं त्यांनी दिलेलं योगदान आणि त्या ठिकाणी सगळ्या शेतकरी बांधवांचे आशीर्वाद, सहकार्य, त्यांचं पाठबळ, यामुळं केलेला पाठपुरावा, यामुळं हा आनंदाचा क्षण आज मला या ठिकाणी पाहायला मिळतो. माझ्या शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरती प्रचंड आज आनंद या ठिकाणी तो आनंद ओसंडून वाहतोय. कारण आज आवर्षण प्रवर्षणमधला हा तालुका आहे, जो 12,550 हेक्टर क्षेत्र भिजणार आहे. त्यामध्ये कोरपळ गाव असा विषय आहे की कोरपळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असतो, परंतु आज या कोरपळे गावातली सुद्धा 2,500 एकर जमीन या ठिकाणी या माध्यमातून ओलिताखाली येणार आहे आणि पाईपलाईनद्वारे या ठिकाणी पाणी. आणि याकरता साठवण तलाव आपण या अगोदर 2 साठवण तलाव गावाला केलेले, भविष्य काळात ते साठवण तलाव भरण्याच्या दृष्टिकोनातून पण आपण प्रयत्न करणार आहोत. अशाच पद्धतीनं संपूर्ण श्रीपत पिंपरी असेल, शिंद्री असेल, भोहिंजे, त्याचबरोबर उपळाई, लक्षाची वाडी, नागोबाची वाडी, बळेवाडी, कव, हे सगळा आसपासचा ह्या सगळा पश्चिम भागातला जो परिसर आहे, हा परिसर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी हिरवागार करू शकतो. भविष्यकाळामध्ये सुद्धा टप्पा 3 तावडीच्या तलावातून आपण ढाळे पिंपळगावच्या तलावामध्ये पाणी नेणार आहोत. त्या ठिकाणी पानगाव वगैरे, उंडेगाव असं ह्या सगळा परिसर जे काही गाव आहेत त्याच्यामधून नवीन 22 गावांना आणखीन आपण पाणी देऊ शकतो. 0.71 TMC पाईपलाईनद्वारे पाणी दिल्यामुळे आपलं शिल्लक राहिलेलं आहे आणि त्याची बहुतेक या 15 दिवसात, महिन्याभरामध्ये बैठक त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावरती होईल आणि त्या ठिकाणी हे पाणी 3रा टप्प्याचं आपण नियोजन त्या ठिकाणी करू. त्याचबरोबर काल आम्ही त्या हिंगणगावच्या जे पाणी आपण हिंगणगावच्या पाझर तलावामध्ये सोडणार होतो, तिथून चांदणी धरणामध्ये पाणी जाणार आहे. चांदणी धरण 0.90 TMCचं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा रुद्रे या ठिकाणावरनं एक नवीन जे वाहून जाणारं पाणी, आता आपण पाहतोय की पुराचं पाणी आपल्या इकडं दुष्काळ आहे, पाऊस नाही, अत्यंत अल्प स्वरूपामध्ये पाऊस पडलेला आहे. आपल्या इकडं दुष्काळी परिस्थिती आहे आणि त्या भागामध्ये पुणे वगैरे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे. आता माडा, पंढरपूर, मंगळवेढा या भागामध्ये तर पाऊसच नाही, आपल्या भागामध्ये सुद्धा पाऊस नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तिकडं पूर आलेला आहे, कृष्णेला पूर आलेला आहे आणि आदरणीय साहेबांनी सुद्धा कृष्णेचं पाणी उजनीमध्ये आणण्याचा जो संकल्प केलेला आहे ती पूर्ण तयारी झालेली आहे. 17,000 कोटीची योजना त्या ठिकाणी त्यांनी मंजूर केलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे 125 किलोमीटरचा बोगदा त्या ठिकाणी होणार आहे. 40 ते 50 TMC पाणी उजनीत येणार आहे आणि अशा रीतीनं त्या रुद्रेवरनं सुद्धा आपण चांदणी धरणामध्ये 2 मीटरची पाईपलाईन त्या ठिकाणी करून 1500 HP पुढची मोटर त्या ठिकाणी टाकून त्या ठिकाणी आपण पाणी नेण्याचा प्रयत्न करणार. त्याकरता सुद्धा आपण सर्वेक्षण करावं आणि ती योजना हातामध्ये घ्यावी या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील आहोत. भाऊ, काल पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आणि तुमच्या डोळ्यात पाणी आलं, असं आम्ही तिथं उपस्थित नव्हतो पण आम्हाला ही गोष्ट समजली. काय तुमच्या भावना होत्या की जेव्हा पाणी इथं आलं? नाही, मुळातच मी शेतामध्ये काम करत असताना आता ती तर परिस्थिती इतकी विचित्र होती. साधं मी माझं स्वतःचं उदाहरण देतो की माझ्या शेताच्या कडनं एक वाडा आहे, त्या वाड्यावर त्यावेळेस बंधाऱ्याची सुद्धा विषय नसायचे. मी सगळी वाळू गोळा करून त्या पोत्यामध्ये सिमेंटच्या पोती जास्त या गोण्यामध्ये भरून थप्पी लावली तिथं आणि JCB नवीनच आले होते, त्या JCBच्या साह्यानं जवळपास 30 फूट माती त्याला सपोर्टला दिली आणि सगळा वाडा पूर्ण अडवला
आणि त्या अडवलेल्या पाण्यातून माझ्या शेतीचं उत्पन्न 20 एकर मी कांदा लावला आणि मला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळालं. त्या उत्पन्नातून मी 2 एकर जमीन त्यावेळेस घेऊ शकलो. हे माझं स्वतःचं उदाहरण आहे. सांगायचं तात्पर्य एवढं की पाणी काय शेतकऱ्याची प्रगती करू शकतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण. स्वतः काम करून दारं धरणारा शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी आमदार होत असताना ही पाण्याची जी भावना आहे आज खरोखर माझं पण मन भरून आलं. जे मी काम करतोय खरंच माझ्या तालुक्याला मला हिरवं करायचं. आज पाणी आहे तर शेतकरी आहे. आणि मी माझ्या जीवनामध्ये जे काय मला प्रेम दिलेलं आहे तालुक्यातल्या या शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत पाण्यासाठी धडपडणारा कार्यकर्ता आहे. मी वेळप्रसंगी साहेबासमोर हात जोडून उभा राहील. परंतु माझा जे होताना टेक्निकली तालुका 80% तालुका हिरवागार केल्याशिवाय गप बसणार. शेतकरी म्हणून आता राजाभाऊंनी त्यांच्या जीवनात इतके चढ उतार होऊनही शेतकऱ्यांसाठी पाणी आणलं आज तुमच्या शेतात, तर त्या संदर्भात आपण काय सांगा? मी एकच सांगू शकतो की 1996 पासून मी भाऊंचा सहकारी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल मी जो व्हिडिओ टाकला होता की हे आमचे दाजी आहेत आणि खऱ्या अर्थानं ज्या ज्यावेळेस भाऊंना अडचणी आल्या, प्राप्त परिस्थिती असेल, प्रतिकूल असेल, अनुकूल असेल, आमचं कोरफळं एवढं ताकदीनं भाऊंच्या उभं पाठीमागे राहिले. आणि भाऊंनी सर्वात जास्त आता टप्पा क्रमांक 2 मध्ये जे सर्वात जास्त क्षेत्र भिजतंय ती कोरफळेला 3,500 एकर क्षेत्र आहे. त्यातलं 2,000 आत्ता भिजतंय आणि राहिलेलं पूर्ण क्षेत्र 1,000 हेक्टर. 100% तिसऱ्या टप्प्यामध्ये भाऊ 100% भिजवणार. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की कोरफळे गाव हे भाऊंचं कुटुंब आहे आणि प्रत्येक कुटुंबातला सदस्य हा भाऊंचा एक प्रामाणिक मित्र आहे. त्यामुळं पहिल्यापासून आमची जी टीम आहे कोरफळ्यात भाऊंच्या सहकार्यानं आम्ही जे राजकारणामध्ये आलो किंवा समाजामध्ये आम्ही समाजकारण करायला शिकलो ते आम्हाला भाऊंनी शिकवले. कारण आमची लहान माता जयसिंग परदेशी पण आहेत, ही आमची टीम आहे भाऊंची. तर ह्यांनी अशा पद्धतीनं आम्हाला शिकवलेलं आहे. फक्त शेतकऱ्यांसाठीच भाऊचं जीवन आहे. आणि जाता जाता एकच सांगेल, सत्तेचा वापर कशा पद्धतीनं करावा या महाराष्ट्रात फक्त भाऊंकडून शिकावं. एक पोकळी या महाराष्ट्रात निर्माण झाली होती ज्यावेळेस अजितदादांचं निधन झालं होतं आणि अजितदादांची जागा कोण भरून काढेल, तर सातत्यानं काम करणारा एकच महाराष्ट्रात एक नेतृत्व तयार झाले नवीन, सन्मान राजेंद्र विठ्ठल राऊत. खऱ्या अर्थानं अजितदादांची देवाण. मामा तुम्ही बोलात, कालचा तुमचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. 10 लाख लोकांनी तुमचा व्हिडिओ बघितलाय. काल तुम्ही रडत होतात. काय तुमची भावना होती इतक्या वर्षात पहिल्यांदा पाणी आलं? आपण उजनीचं भाऊनी पाणी आणलं ह्याला आयुष्याचं हे झालं, सोनं झालं बघा. फक्त भाऊच करू शकते, दुसरं कोणी करू शकत नाही.